असं वाटत आहे की समुद्राच्या लाटा आहेत लाट आहे. आता तुम्ही जर इथं असता ना तुम्हाला खरंच फील झालं असतं की गोव्यासारखी फिलिंग आहे. तर मित्रांनो आता आपण जात आहोत मिनी गोवा ज्याला म्हणत आहेत. खूप दिवस झाला ना असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर त्याला जाताना मध्ये जे रस्ता लागायला ना ते बघून तुम्ही पण खूप शॉक व्हाल. आता थोड्या मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवतो कसा व्ह्यू आहे जाताना. तर मित्रांनो आता आपण आलेले आहे जे स्पॉट व्हायरल झालं. ठीक आहे हे मिनी गोवा काय म्हणाले मिनी गोवा म्हणाले. तर मिनी गोवा काय नसतो. तर कसं काय बरं नांदेडकर मी तुमचा आपला ओमे आणि स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये. आता जो ब्लॉग आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण हा आपला पहिला लॉंग फॉर्मॅटचा ब्लॉग आहे. आणि आज आपण जाणार आहोत भाई आपलं जे सिक्रेट स्पॉट खूप व्हायरल होत आहे नांदेडमध्ये, जे त्याच्यामध्ये आहे ना दाखवत आहे की मिनी गोवा असं काय म्हणत आहे. त्याच्यामध्ये खूप सारे आहे ना बीचेस सारखं आहे ना माहोल वगैरे दिसत आहे, बीच सारखं सगळं वाटत आहे तिथे. तर ते ठिकाण वगैरे कुठे आहे आणि कसं जायचं हे सगळ्या गोष्टी भाई आजच्या या मोठ्या लॉंग फॉर्मॅटच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणजे बघायला भेटणार आहे. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे थोडासा मध्ये जम्बलिंग वगैरे होऊ शकते बोलण्यामध्ये, तर जरा सांभाळून घ्या ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण थांबलेलं आहे थोडंसं रेस्ट करायसाठी. आता आपण आहोत उस्माननगर रोडला. आता इथून किती वेळ लागते रे? इथून 1 घंटा लागतो. बघू जात आहे ना किती फास्ट आपल्याला नेणार आहे त्या ठिकाणी. चला मग आता डायरेक्ट समोर तुम्हाला आम्ही भेटणार वारूळ डॅमला. तर मित्रांनो आता आपण जात आहोत मिनी गोवा ज्याला म्हणत आहेत. खूप दिवस झाला ना असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तर त्याला जाताना मध्ये जे रस्ता लागायला ना ते बघून तुम्ही पण खूप शॉक व्हाल. आता थोड्या मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवतो कसा व्ह्यू आहे जाताना. चला घ्या इकडली शूटिंग. रस्ता पण असा आहे ना असे पहाड दिसत आहे. पहाड एकदम असं वाटत आहे की भाई कुठंतरी आपण असं भारी कोकणा विकणामध्ये आल्यासारखं. आणि आबाळ वगैरे बाप रे बाप. हे रस्ता बघा तुम्ही. हे रस्ता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे की नाही का मला माहित नाही. इकडून घे बरं. पण असा रस्ता दिसत आहे की असं एकदम पूर्ण सपाट रस्ता मधामधून पहाडाच्या मधातून रस्ता काढलेला आहे. खूप जास्त भारी एकदम असं मन असं वाटायला आता भाई जाऊच नाही इथंच राहून जाऊ. तर हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे आहे आपल्या नांदेडवरून मेन नांदेडच्या सिटीमधून समजा 40-45 किलोमीटर म्हणजे तुम्हाला एक तास लागेल, 1-3 तास. आणि तालुका कंधारमध्ये ठिकाण आहे. गावाचं नाव आहे बारूळ. तिथे एक डॅम आहे. तर आपण तिकडे जातो. तुम्ही जाताना जेव्हा तुम्हाला मेन बारूळ गाव लागेल ना तिथं तुम्हाला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल. आणि बस तिथून तुम्ही गावामध्ये कोणाला विचारलं डॅमचा रस्ता कुठे आहे, जसं मी पण विचारलं होतं की बाबा डॅम कुठे आहे ते, तर तुम्हाला डायरेक्ट दाखवणार. तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून राईट टर्न घेतलं की तुम्हाला तिथं दिसणार एक रस्ता. आणि जसंच तुम्ही 5-10 मिनिटं समोर गाडी चालवत गेलं की भाई तुम्हाला दिसणार तिथे एक ना खूप मोठा असा डॅम तळं दिसणार. एकदम तुम्हाला वाटलं की भाई हे कुठे धरणामध्ये आलेलं आहे, काही धरण वगैरे आहे काय की. आणि तुम्हाला इथं बिल्डिंग वगैरे दिसणार, इथं इमारत वगैरे दिसणार इथल्या धरणाची काय ते. तर मित्रांनो आता आपण आलेले आहे जे स्पॉट व्हायरल झालं. ठीक आहे हे मिनी गोवा काय म्हणाले मिनी गोवा म्हणाले. तर मिनी गोवा काय नसून हे मेन बारूळचं आहे ना एक ठिकाण आहे. आता इथं आपल्याला मित्र भेटले ते नेमकं बारूळचे आहे ना. तुम्ही तुमचा डायलॉग मला काय मारू लागला तुम्ही नाच करते का यावं लागते मिनी गोव्याला. असं काय नाच करते का यावं लागते वरुळा. एवढं नेहमी असंच पाणी असते का इथं. असं आहे का आता पावसाळ्यामध्ये वाढते समजा पाणी. असं आहे का. अच्छा म्हणजे याच्या वर येते लय पाऊस पडला नाही काय वरून जाते का. अरे बाप नाही भाऊ भारी दिसायला. पण ते तिकडला दिसायला ना ते ठिकाणाहून ओळखलं मला. ते 2 काय तरी दिसायला बघते काय ते टाके आहेत काय तुमच्या शेतातले होते. तर मित्रांनो आता आपण काय करणार आहे आपण तिकडे जाणार आहे. आता सगळे आपल्याला मित्र भेटलेले आहेत. तर तिथं जाऊन बघू तर आपण कसा आहे ना व्ह्यू येतो. तर ठीक आहे. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलं आहे जे ठिकाण खूप जास्त व्हायरल झालं. तर याचा लोकेशन मी तुम्हाला खरं सांगतो खूप भारी लोकेशन आहे. एकदम थोडंसं मी तुम्हाला दाखवू इच्छितो. या बघा असं शिमला मनालीला कुठतरी आल्यासारखं वाटायला. एकदम असं हिरवंगार आणि वातावरण पण असं ढगाळ वातावरण आहे. असं भारी वाटायला. आता आपल्याला इथं काही म्हणजे खूप सारे क्रिएटर पण आले. तुम्ही बघू शकता तिकडे थोडंसं तुम्हाला दिसत. आपण तिकडे जाणार आहे आता. आणि ते तुम्हाला जे शिंपले वगैरे म्हणताय ना ते सगळं काही तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप भारी एकदम स्पॉट आहे. खूप भारी स्पॉट आहे. त्याला मग आपण तिकडे जाऊया आणि पूर्ण एक्सप्लोर करूया की ही जागा नेमकं कशी आहे काय नाही. सर्दी जब आए कब कपाए संभालो हमको जमी पर लाके हमें गवाए संभालो हमको सभी से प्यार चाहे.
तर मित्रांनो आपण फायनली आलो आहोत ते मिनी गोवा जे म्हणत होते ना ठिकाण. ठीक आहे, तर हे आहे ना एक आहे ना तळ आहे ज्याच्यामध्ये पूर्ण पाणी तुम्ही बघू शकता. पूर्ण असं वाटत आहे की समुद्राच्या लाट आहे. आता तुम्ही जर इथं असता ना भाई तुम्हाला खरंच फील झालं असतं की गोव्यासारखी फिलिंग आहे. कारण अशा लाटा आहे ना गोव्यावरच बघायला भेटतात. किंवा तुम्ही एखाद्या बीचवर गेल्या किंवा दुसऱ्या ठिकाणी गेल्या ना तर असं भारी वाटते. आणि इकडे तर असं भारी असं कोकण आणि जे आपलं तेलंगणामध्ये कसे लोकेशन असते की नाही सेम तसं लोकेशन दिसायला बघा. सेम टू सेम. थोडंसं मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो आणि एवढं भारी वाटत आहे, खूपच जास्त भारी. थोडासा मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो भाई, एकदम नंबर 1. पण इथं आम्ही तिथल्या पोरांना पण विचारलं की बाबा इथं काय पाणी खूप जास्त असते का, तर त्यांनी म्हणले की हा पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी असते इथं. तर म्हणजे असं एकटं वगैरे तुम्ही इथं येऊ नका, मित्र 2-4 जण असं घेऊन या. कारण भाई असं एवढ्या अशा रिस्की ठिकाणी असतात असे घेणं विणं. पाऊस वगैरे असेल किंवा खूप जास्त पूर वगैरे काही ठिकाणी आला असेल तर कदाचित तुम्ही इथं आलं नाही पाहिजे. ठीक आहे, तर तुमच्या रिस्कवर वगैरे इथं यायचं असेल तर येऊ शकता, म्हणजे माझ्या म्हणण्यावर वगैरे येऊ नका. कारण ठिकाण तर खूप आहे ना एकदम भारी आहे, एकदम मस्त आहे. असं तुम्हाला एकदम चिल असं रिलॅक्स वाटणार आहे, खूप भारी. आता मी माझ्या मित्राला घेऊन आलो, ती मित्र इथं हसायला कॅमेरा पकडतो, त्याला बी वाटायला भाई काय भारी लोकेशन आहे. कारण खरंच खूप भारी लोकेशन आहे. कारण बघू शकता तुम्ही तिकडल्या साईडला, तिकडे दाखव थोडं, तिकडे बघा, तिकडे आणखी 4-5 जण आलेले आहेत, खूप जास्त जण आलेले आहेत. ते पण इकडचे आहेत, त्यांच्यासोबत आपला कोलॅब झालेला आहे. आपण त्याला कोलॅबमध्ये टॅग करूया. आणि खूप मस्त आहे, भारी वाटत आहे. तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये एवढंच आपला स्टोरी होती. ठीक आहे, आता नंतर आपण नेक्स्ट खूप सारे ना टॉपिक कव्हर करणार आहोत. हे टॉपिक का कव्हर केलं मी, कारण हे एक नवीन टॉपिक होतं आणि खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये टॉपिक होतं, तर त्यामुळे मला हे टॉपिक कव्हर करायचं होतं. तर अशाच आहे ना व्लॉगसाठी आणि अशाच खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे ना तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सगळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. इंस्टाग्रामवर सुद्धा मला फॉलो करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर चला मग नंतर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.